बघा इथे बस पण येते विद्यापीठ औरंगापुरा जाण्यासाठी. आता इथे आपण लेणीकडे चाललो आहे. आता हा लेणीला मस्त हा रस्ता पण झाला, डांबरी रस्ता. इथे मस्त एक तलाव पण बनवलेला आहे. हे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लेणी. ही लेणी इकडे आपल्याला माहिती फलक दाखवलेले आहेत. औरंगाबादच्या लेणीचा समूह या आसपासच्या जमिनीपासून 70 फूट उंचीवर असलेल्या लेणी दख्खन पठारामध्ये कोरलेल्या आहेत. येथे बौद्ध धर्माला समर्पित एकूण 12 लेणी आहेत, ज्या 3 स्वतंत्र गटामध्ये विभाजित आहेत. पहिल्या गटात 1 ते 5 पर्यंत, दुसऱ्या गटात 6 ते 9 आणि तिसऱ्या गटात 10 ते 12 लेणी आहेत. या लेण्या सुमारे 3ऱ्या ते 7व्या शतकात निर्माण केलेल्या आहेत. पहिल्या गटात लेणी क्रमांक ही अपूर्ण लेणी आहे, ज्यामध्ये व्हरांडा आणि स्तंभ. मागे आपल्या कोंडाणे लेणी असेल किंवा आपली ती कर्जतची कोंडाणे लेणी, भाजे लेणी, कारल्याची लेणी किंवा आपल्या इकडे ती कृष्ण लेणी आपली भोकरदन तालुक्यातली. ह्या लेण्या त्या काळातल्या एक इतिहास आपल्याला माहिती करून देतो. त्या काळात कशा पद्धतीने इसवी सन 7व्या-8व्या शतकातल्या ह्या लेण्या आहे. वेरूळची लेणी असेल, अजिंठा लेणी असेल किंवा आपली आता ही विद्यापीठ लेणी आहे. विद्यापीठ खाली विद्यापीठ परिसर आहे. इकडे मस्त चटवाडा तलाव, एक मस्त स्तंभ उभारला इकडे. हा डोंगर परिसर. हे खारुत आहे, खारुत झाडावर मी हे करते. इकडे मस्त असं हे बघायला या साईडनं ह्याने वृक्षरोपण केलेले, झाडं लावलेली आहेत, त्याच्यामुळे भारी वाटते. स्वच्छता मस्त आहे, साफसफाई चांगली आहे. कचरा करू नका मित्रांनो, स्वच्छ ठेवलं आहे, मस्त परिसर स्वच्छ आहे. ते पोपट मस्त उडत आहे वरती. आता इथली ही ह्या साईडची हे लिंबाच्या मुळे उघडे पडले आहे. हा भारी नजारा, आवाज. आपण आता भारतीय पुरातत्व विभागाने इथे काय याच्यामध्ये काय खारुत आहे, खारुत अटकलेली आहेत. आपण तिला काढू. अरे यार खारुत आहे ना, अशी पन्नी तर अटकली आहे ती, गेली आपण काढली तिला. चला इथून वरती रस्ता, तो रस्ता आहे वरती जायला. आपण आता वरती जाऊ. मस्त स्वच्छता आहे, खारुत आहे भरपूर आहे. झाडं लावलेली आहेत. चप्पल वगैरे इकडे काढायची वाटतं. कृपया स्वतःची जिम्मेदारी चप्पल जोडे इथे काढायत. कृपया खुद की जिम्मेदारी पण जिथे निकाल. इकडे काढायची वाटतं चप्पल वगैरे, पण हे पण काढून टाकू सॉक्स. अरे बाबा एक मिनिट. इथे ठेवायला स्टँड बनवलं आहे चपला बुटाला. चला आपण आता लेणी बघू. ही लेणी क्रमांक 7 आहे. हे बघा हा किती मस्त त्याच्यावर नक्षीकाम आहे. ह्या पायरी पण आहे. लेणी क्रमांक, आधी आपण लेणी क्रमांक 7 बघू. ह्याच्यावर नक्षीकाम आहे. आपल्याकडे व्हिडिओ नव्हते हे ह्या साईडला पण. हा आता ही इथे दुसरं झालेली आहेत. आणि त्या काळात इसवी सन 7व्या शतकामध्ये कशी असेल ज्यावेळेस बनली असेल लेणी. हे लेणी क्रमांक 7. आपण आता इकडे जाऊ, आतमध्ये जाऊ. हा बघा स्टार्टिंगला आपण तुम्हाला इकडून दाखवू डाव्या साईडनं. इथे आतमध्ये पण मूर्ती कोरलेल्या आहेत, शिल्प कोरलेले आहेत. हे बघा. आता आपल्याला एवढं काही सांगताना नाही कोण काय आहे. इतिहासाचं अभ्यासक किंवा लेणीचा अभ्यासकालाच माहिती आहे. वरती हत्ती दिसते. हे बघा मूर्त्या कशा भारी. तथागत बोधिसत्व वगैरे वरती. कमळ पुष्प आहे वाटतंय. हां हे बघू शकता त्यांच्या हातात इकडे कमळ पुष्प. हत्ती पण, हत्तीचं पर्व बघा ना, हत्ती आहे, सिंह दाखवलेला आहेत. त्यावेळेस काय भारी नक्षीकाम केलं असं, बांधकाम केलं असं. आपण नंतर आतमध्ये जाऊ, पण आधी ही 7व्या क्रमांकाची लेणी आपण बघून घेऊ. आता ह्या साईडला बघू. ह्या साईडला पण त्याच पद्धतीने इथं मूर्त्या कोरलेल्या आहेत. अशा खांबावर पण नक्षीकाम झालेले आहेत.
700 वर्ष, इसवी सन 7व्या शतकामध्ये जर हे असेल त्यावेळेस किती भारी असेल ना. आता जर एवढे छान दिसतंय म्हटलं. आता गौतम बुद्ध जे सिंहासनावर विराजमान आहेत ते आपण बघू शकतात. हे बघा, तथागत गौतम बुद्ध हे सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. इथे अंधार आहे, आपण लाईट लावू. त्यांची ही मुद्रा, त्यांची तथागतांच्या पायथ्याशा पायाशी चरणाशी आपण वंदन करू. महामानव तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व. इथे बघा पूर्ण इथे असे अंधार आहे, पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. असे इथे पण शिल्प कोरलेले आहेत. सिंहासन, शिवाचं हे सिंहासन आहे. इथे एक शिव म्हणून ह्याला सिंहासन मस्त असे कोरलेले आहेत. आता बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे हे शिल्प बघू शकता तुम्ही. काही तुटफूट झालेले आहेत, यांचा हात तुटलेला आहे, इथे पण हात तुटलेला आहे. पण आज सध्याला हे चांगलं ठेवलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. इकडे एक छोटीशी रूम आहे, इकडे पण आहे मस्त. इकडे पण एक रूम आहे, गर्भगृह वगैरे काय म्हणतात त्याला. या साईडला पण. आता आपण आतमध्ये जाऊ. इथे एक शिल्प आहे, हे बघा. इथे अंधार असल्यामुळे त्याला स्पष्ट दिसणार नाही, त्याच मुद्रेत आहे तथागत. इकडचं काम नाही. हे बघा, आपण आता हे मागच्या साईडला आलो आहे, मागच्या बाजूला. इकडे पण तशीच सेम मूर्ती आहे जवळपास. या साईडला काय नाही, या साईडला दाखवलेले आहेत वरती. चला, हे बघा ना, त्यावेळेस हे इथे म्हणजे इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे. लाईटाची गरजच नाही, सूर्य आला की ऑटोमॅटिक हा प्रकाश. इथे एक रूम आहे, वरती अशा मूर्त्या आहेत. चला मित्रांनो, वरती पायरी मार्ग आहे बनवलेला. आता बरं, ही लेणी क्रमांक 6. आपण 7ला गेलो पहिल्यांदा. इथली ही मूर्ती भंगलेली आहेत. देख त्यावेळेस हे लेणी क्रमांक 6. आता हे लेणी क्रमांक 6 आहे. इकडची पण मूर्ती तुटलेली आहे. पहिल्यांदा आपण ही साईड दाखवतो तुम्हाला. ह्या स्तंभ आहे, स्तंभावर बी नक्षीकाम आहे बघा ना, काय भारी काम आहे. तर दगडामध्ये वेगळे कलर पण आहे ना. एक मूर्ती आहे सेम 7व्या लेणीसारखीच आहे. इकडे काही मूर्ती नाही, हा रूम आहे. इकडे आपण आधी हे दाखवलं, हे दाखवू. येताना तुम्हाला हे स्तंभावर आहे, येताना हे दाखवू. चला. शंभो, हे बघा ना वरती आज पण हे होतं वाटतंय. काय पण नाही गेला, माती आतमध्ये माती. काहीतरी कलरिंग होती, काय कलरिंग होती वाटते. इथे नक्षीकाम होतं आहे, म्हणजे आता ते सगळं लूप झालेलं आहेत. काय नक्ष बघा ना, हे याच्यात माती, बरं माती काहीतरी ते शेण वगैरे काहीतरी आहे वेगळं. चला आपण आता हे इथे हे बघू शकतात. हे कसे म्हणजे असं सरळ त्यांचा पाय, हात तुटला आहे, ते मुकुट. इकडे वरती बघा, वरती पण आहे ती नक्षीकाम कलरिंग केलेली होती. ह्या साईडचं तुम्हाला दाखवतो. चला आपण आता आतमध्ये जाऊ. आतमध्ये असा हे बघा, असा पायरी मार्ग आहे. 1, 2 आणि हे 3 वरांडा. हे बघा.
तथागत वरती किती छान काम केलेलं आहे. आणि इकडे पण अशा हा 1 2 3 4 5 इकडे पण इकडे पण 1 2 3 4 5 जणी बसलेल्या आहेत. आणि ही मूर्ती त्याच्या मागे पण बघा किती छान काम आहे. आपण आता आतून ते बघितल्यानंतर हे ते बघू शकतात. हे काम बघा नाही किती छान होते. ते कलरिंग होती काहीतरी पेंटिंग होती पण आता ती काळाच्या ह्याच्यात नष्ट झालेले आहेत. हे बघा मस्त नक्षीकाम आहे. ह्या इकडे आपण इकडे जाऊ असे दाखवण्याचा प्रयत्न. त्यासाठी 7व्या लेणीसारखंच इकडे हे बघा किती स्वच्छ. आज त्या काळात तर किती भारी असेल. इथे एक रूम आहे. हे नंतर लावलं वाटतं. हे कसे माती बघा ना काय कला आहे. हे मस्त त्या काळात भारी असतं. हे असं आज त्याचं हेच निघतं आहे. हे रूम अशा इकडे एक आपण इथे ना तुम्हाला दाखवू. आतमध्ये आता जात नाही. मागची बाजू लाईट लावला आहे पण मोबाईलचा त्याच्यामुळे थोडा उजेड पडतो. इथे एक तशीच रूम आहे. मूर्ती वगैरे हे वरचे हा बांधकाम. आणि खाली इकडे पण तशीच रूम आहे. सेम त्याच्यासारखे खाल्ले 7व्या लेणीसारखंच आहे. 6व्या लेणीमध्ये पण. तर मग 6 पायऱ्यानंतर म्हणजे 6च्यातली एक भाग आहे. त्याच्यातला एक भाग आहे. वरती हा दगड आता तिथे सुरू झालेला आहे जवळपास. याच्यामध्ये फक्त एक रूम आहे आणि त्याच्यामध्ये मूर्त्या इथे तुटलेल्या आहे. गणपतीची मूर्ती दिसते इकडे. इकडे असा इथं सोंड वगैरे दाखवलं आहे. म्हणजे ही गणपतीची मूर्ती दिसते. मोदक वगैरे तुटली ती पण. तथागताची इकडे हे बाय इकडे तथागत इकडे गणपती दिसते. काही माहिती दिली नाही आपल्याला. चला मित्रांनो आपण आता तिकडे जाऊ. मित्रांनो आपण ही ती 6वी लेणी आहे. त्या तिकडे गणपतीची एक लेणी त्या 6व्या लेणीमध्येच. आणि 7वी लेणी आहे. 7व्या लेणीचाच एक भाग आहे. वरती आता ते थोडं पडायला आलं म्हणून तिथे कुलप लावून लॉक केलेलं आहे. कोणाच्या जीवितहानी होणं. वरती मस्त बांधकाम आहे. डबल मजली समजा. ही लेणी क्रमांक 8. लेणी क्रमांक 8मध्ये असं हे थोडंसं परिसर मोठा आहे. इकडे आता बांधकाम आहे. साहित्य वगैरे इथे काय इथे काही नाही सध्या. आता फक्त से गुफा टाईप आहे. राहण्याचं निवासस्थान वगैरे असू शकतं. चला लेणी क्रमांक 8मध्ये एवढं की मूर्ती वगैरे काही नाही. आपण आता वरती जाऊ. मस्त पायरी बनवलेले आहे. इकडे पण असं होत आहे पण काही नाही. आपण लेणी क्रमांक 9मध्ये आलेलो आहेत. लेणी क्रमांक 9चा हा परिसर मोठा आहे. इथे तथागतांची निद्रावस्थेत मूर्ती आहे पण तुटलेली आहे. हे बघा आपल्याला काही एवढी माहिती नाही याच्यातली. त्याच्यामुळे फक्त आपण आता त्या मूर्त्या इथली लेणी 9 क्रमांक आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आतमध्ये पण तथागताची मूर्ती आहे. हे बघा बघू शकता.
चला जर आपण आता तिकडे जाऊ. मस्त जाळ्या वगैरे पक्षी वगैरे जाऊ नये म्हणून घाण करून म्हणून जाळ्या लावण्यात आलेलं आहे. हे बघा इथून तुम्हाला सुरुवात दाखवतो. हे तुटलेलं आहे खाली. या लेणीतून त्या लेणीत पण जात येतं इथे राहण्यासाठी किंवा ते बसण्यासाठी जागा असू शकते. यामुळे थोडासा हे झालेलं आहे, स्पष्ट दिसत नाही आता काय आहे. ते सगळं मिटात आलेले आहेत, नष्ट होत आलेले आहेत. तिकडून ते देत येतं. हे किती पण आता ती मूर्ती होती, आपण तर मला उघडत नाही, असे जाऊन दाखवतो. तुटलेली सगळं, फक्त थोडं तथागताचा चेहरा दिसतोय, बाकीचं सगळं तुटलेलं आहे. आणि हे खांब 1 2 3 4 खांब ही गुफा आहे. हा परिसर बघा, स्वच्छता भात छान आहे. आपण बाहेरून जाऊ का? बाहेरून इथून पण जात येतं, पण आपण बाहेरून. तो बीबी का मकबरा तिकडे दिसतो. हे बघा, हे 2 खांब इथे, पण तिकडे 2 खांब. हे असे ते ह्याच्यावर नक्षीकाम खांबावरती भारी. चला मित्रांनो आतमध्ये. इथे तथागत आहे मस्त. जिकडे तिकडे तथागतांच्या मूर्त्या आहेत, बोधिसत्व. इकडे पण आहे, हे नागफणा दिसते वाटतं त्यांच्यावर. आतमध्ये पण तथागत आहे. आपण उघडत नाही आता, परत लावा उघडा. चला इथून तर नजारा बघा. मित्रांनो आपल्याला याच्याविषयी जास्त माहिती नाही. लेण्या आहे, लेण्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे लेणी क्रमांक 9 आहे. आणि हा तो वरचा परिसर तिकडे. चला 9 वाजलेले आहेत, आपण तिकडे जाऊ. आणि परत आपल्याला मी बूट काढले होते, बूट घालून घेतो. आणि इकडे ही लेणी क्रमांक 10 आहे, गुफा क्रमांक 10, केव क्रमांक 10 10. आणि याच्यात थोडे खूप पडलेले इथल्या मूर्त्या वगैरे सगळं नष्ट झालेले आहेत पाण्यामुळे. इथे पाणी, पावसात पाणी येतं होतं, इथे काहीच नाही. ते ही अशा काय रूम होत्या लेणी. हे बघ आता हे ढिसूळ झालेलं आहे, दगड पूर्ण. पावसाळ्यात इथं पाऊस पाणी असतं वाटतं. इथली ही मूर्ती वगैरे ते सगळे पाण्यामुळे हे झाले, नुकसान झालं त्याचे पूर्ण. इथल्या जे काय मूर्त्या असेल किंवा काय असेल त्याच्यावर थोडी अर्धवट अवस्थेत दिसते वाटतं लेणी. हे अशा पद्धतीने. चल, आणि 11-12 लेणी त्या साईडला आहे, त्या साईडला आहे. त्या बी अर्धवट काम झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण तिकडे जाणार नाही. उशीर पण झाला आपल्याला. आणखी तिकडच्या म्हणजे बाकीच्या 1 2 3 4 लेणे, 5 लेणे तिकडे पलीकडे साईड, ते विद्यापीठ साईडला आपल्याला त्या पाहायचं आहे. चला मित्रांनो आपण तसं वरती आलो होतं, आता इथून असं खाली जाऊ. तसा हा परिसर, ते बीबी का मकबरा. चला आता आपण तिकडे जाऊ. 5 4 3 2 1. मित्रांनो आपण तिकडे 6 ते 10 लेणी क्रमांक बघून आलो. आता ह्या साईडला आपण जाणार आहोत. तिकडे विद्याहास खाली विद्यापीठ परिसर आहे. आपण आता हे बघू शकतो, हा रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी. आपण त्या लेण्या बघू. चला नंतर आपल्याला तसंच आपण ते विद्यापीठातून जाऊ, रिक्षा पकडून आपले घरी. हा परिसर बघा किती शांत आहे. आज कोणी नाही. सकाळीचे 8:30 9 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे इथे कोणी नाही. आणि मस्त जो बाकीचा आज 12वीच्या परीक्षा चालू आहेत, मुलं वगैरे तिकडे 12वीच्या परीक्षेत दंग आहेत. पालक पण त्यांच्या मदतीस, त्यांना सोडणं आणणं येणं, त्यासाठी ते हे आहे. आणि वर्किंग डेज आहे आज, त्याच्यामुळं सुट्टी दिवस नसल्यामुळं. आणि सकाळचं वातावरण आहे, मस्त वातावरण आहे. बघू शकतात. पावसाळ्यात तर हा परिसर खूप छान वाटत असेल.
आज असं वाटतंय म्हटल्यावर पावसाळ्यात ते किती भारी वाटत असेल. हे पूर्ण हिरवगार असेल, इथून वरून पाणी येताना दिसणार, छान वाटणार ना. पावसाळ्यात पण हा परिसर छान आहे. आता आपण उन्हाळ्याचा हा फेब्रुवारी महिना आहे. आज 13 तारीख आहे, फेब्रुवारी 13. इकडे पूर्ण झाडं वृक्षारोपण चांगलं झालेले आहेत. शांत कोणीच नाही बघा. ह्या साईडला आपल्याला कल्याणी बाबा बघायला जाऊ शकतो आपण. चला मित्रांनो, जय जाऊ जय शिवराय, हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय. आपण आज विद्यापीठाच्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्या परिसरात आलो होतो. लेण्या परिसरातलं हे तिकीट आहे आपल्याला सर्वसामान्याला पण, आपल्याला पण 25 रुपये. तर आता आपण वरती जाऊ आणि इकडे लेणी बघू. असा हा पायरी मार्ग आहे वरती जाण्यासाठी आणि पायरी मार्गाने आपण वरती जाणार आहोत. आणि हे चाललोय आपण पळत. आपल्याला झालाय उशीर, वाजलेले 9. हर हर महादेव, जय जिजाऊ जय शिवराय. मस्त हा पायरी मार्ग आहे. तिकडे थोडा ब्रिज बनवलेला आहे. आधी आपण असं वरती जाऊ, भरून मग त्यातून खाली येऊ. काळू पण आहे वरती. हळ हळ हळ. आता आपण हे पायरी मार्गात चढून तिकीट काढल्यानंतर पायरी मार्गात चढून आल्यानंतर हा बघू शकतात मागचा परिसर. हा तुटफूट झालेले, तिकडे चित्र नाव टाकलेले आहे. सगळे हे असताना पण लोक इथे नाव टाकतात. म्हणजे आज जशी हल्ली तिथे सिक्युरिटी वगैरे तिकीट काढणारे तरी नाव टाकतात. आता आपण वरती जाऊ. हे ते वरती जाण्याचा मार्ग आहे. हे लेणी क्रमांक 5 आहे. लेणी क्रमांक 5 मध्ये तुम्ही काहीतरी तिथे थोडं काम चालू आहे. पण थोडं सरळ वरती असा पायरी मार्गाने आल्यानंतर आपण लेणी क्रमांक 5 मध्ये येतो. 5 मध्ये ही मूर्ती बघू शकता तथागतांची. हे इथे तर हे बाहेरून पण वरती. आपण आता आतमध्ये जात नाही, म्हणूनच त्यांचं तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे थोडंसं ही चांगली स्थितीत आहे मूर्ती. या साईडला, ह्या साईडला पण एक छोटंसं आहे, पण तिकडे काही जाईन. चला लेणी क्रमांक 5 आपण बघून आता आपण इकडे खाली जाणार आहोत पायरी मार्गाने. 5वी लेणी बघितली 5 क्रमांकाची, आणि 5वी लेणी खालीच आहे. ही एक तुटलेली आहे तिथे वर आतमध्ये. आता वरचं आहे त्याने थोडं डागडुगीची केलेली आहे तथागतांची तिथे. आणि हे बघा इथे लेणी क्रमांक 4. लेणी क्रमांक 4 मध्ये स्तूप बघू शकता तुम्ही. आपण आता इथे बोट काढू. लेणी क्रमांक 4 मध्ये आलोय. इथे मूर्ती होती आणि वरतीच पडलं. इथे पण चांगली हे असेल, कमान वगैरे असेल. हे स्तूप आपण भाजी लेणीला बघितलेले आहेत. इकडे शिवनेरी साईडला ते लेण्यांद्री तिकडे पण बघितलेले आहेत, आणि कोंडाणे लेणीला पण बघितलेले आहेत हे स्तूप. इकडे हे असे खांब असतात मागे. आपण पूर्ण हे स्तूप तिकडचं समोरचे पडलेले आहेत. हे असं समोर एक कमान वगैरे असेल, ती लाकडी कमान असेल इथे, पण ते पडलेले आहे. आपण इथे जाऊ. ही मागची बाजू बघा. याला नाही दिवे लावले ना, याला उजाड असल्यामुळे चित्र मूर्खपणा. याच्यावरती स्तूपावरती पण लिहित असते का, मूर्ख अकलीचे कांदे नसल्यासारखे. आणि हे स्तूप 4 नंबरची लेणी बघितल्यानंतर आपण आता वरती इकडे आलोय. हे किती नंबरची लेणी आहे इकडे बघू शकता. हे बघा इथे पायरी मार्ग आहे.
त्या इथे साफसफाई करताय. लेणी क्रमांक 3 आहे. आणि बूट वगैरे काढायचे इथे. हे लेणी क्रमांक 3 आहे. आता आपण आतमध्ये चाललो आहे. हे मस्त एक सभागृह आहे, खूप छान आहे. हे बघू शकता तुम्ही. हे पूर्ण याच्यावर नक्षी काम आहे, खांबावरती पण. आपण आता असं जाऊ. हे बघू शकतात. इकडे पण 6व्या लेणीला जसं बघितलं 6व्या हे रूम आहे. इकडे पण हे खांब बघा, मस्त काम आहे. आता आपण थोडी बॅट टेकलो. आतमध्ये असे रूम आहे बसण्यासाठी. खांबाचं बघा ना किती भारी काम आहे खांबावरती. ह्या साईडचं पण बघा. ह्या साईडला हे बघितल्यानंतर इकडे एक रूम आहे. इकडे पण रूम आहे. हे बघा या साईडला. तसेच ह्या बाजूला पण आहे. हा घास इकडे पूर्ण हे खांबावरती खांब बघा ना. आज पण 5व्या शतकातले आहे. आज हे किती सुंदर छान आहे. इकडे तशीच रूम आहे. हे बघा आज या मशिनरीच्या युगात पण असं एवढं नक्षीकाम करता येणार नाही. इकडे एक रूम आहे. आता आपण मुख्य गाभाऱ्यात जाणार आहोत. ह्या साईडचं तुटलेलं आहे बघा. ते ज्या ह्या साईडला आहे त्या साईडचे हे तुटलेले आहे. ह्याच्यावर बघा किती छान नक्षीकाम आहे. इथे तथागत मुद्रे अवस्थेत बसलेले आहेत. खाली अंधार झालेला आहे. इकडे हे प्रार्थना करताना वरती पण ते तिथे हे होतं तिथे बंद झालेलं आहे. ह्या साईडला पण आहे बघू शकता. इकडे हे प्रार्थना करताना तथागताची मूर्ती इथे तुटलेली आहे थोडी. ही लेणी बघून 5वी 4थी लेणी बघितली. 3री लेणी बघितल्यानंतर त्या दुसऱ्या लेणीमध्ये आलो आपण. आता दुसऱ्या लेणीचं इथे हे पाण्याचा टाका आहे मित्रांनो. हे पाण्याचं टाका आहे. आज इथे पाणी आहे ह्याच्या साठलेलं. आणि इथे या इकडची सगळी मूर्ती भग्न झालेली आहेत, तुटलेली आहेत. फक्त वरच्या थोड्या मूर्त्या आहेत. लेणी क्रमांक 2 ह्या साईडच्या पण तुटलेल्या आहेत. वरती आहे. चला इथे आपण आपले बूट काढावे आपल्या जिम्मेदारीवर. आणि हे बघा ह्या साईडला पण मस्त आहे तथागताची ध्यान मुद्रेमध्ये मूर्त्या बनवलेल्या आहेत. आपण आधी ह्या दाखवू. चला हे बघा. अजिंठा, वेरूळ, एलिफंटा, भाजी लेणी या लेण्यामध्ये असेच लेण्या आहेत. म्हणजे बघा मुंबई कुठे, वेरूळ अजिंठा कुठे, छत्रपती संभाजीनगरच्या ह्या लेण्या कुठे. म्हणजे लेण्या महाराष्ट्रामध्ये लेण्याचं प्रमाण जास्त आहे. परत तिकडे शिवनेरी साईडला पण लेण्या आहेत. ओझरच्या इकडे लेण्याद्री वगैरे भरपूर ठिकाणी लेण्या आहेत. पण आपल्याला त्याची माहिती नाही. भरपूर लेण्या आहेत. कोंढाणे लेणी असेल आपली कर्जतची. काय त्यावेळेस 5व्या शतकामध्ये बांधलेलं आहे. त्यावेळेस किती छान असेल. इथे काय कोणी काहीतरी चिटकवलं आहे. कशामुळे चिटकवलं आहे काय माहिती. हे त्याला असं एक कलरिंग होता. कलरमध्ये होते त्यावेळेस. हे बघा हा जो कलर आहे त्यावेळेसचा कलर आजही आपल्याला पाहायला भेटतो. किती सुंदर पूर्ण. आज आपण हे करायला पाहिजे. याचं सुंदर तर परत आणायला पाहिजे. का करत नाही काय माहिती. हे बाहेरही महाद्वारावर ज्यावर अशा दोन्ही साईडला 2 मूर्त्या आहेत. आणि हा प्रवेशद्वारावर पण असं. आता आपण आतमध्ये जाऊ. तथागताचे चरण खाली
कमळपुष्पावरती ठेवलेले आहेत. सिंहासन आहे, दोन्ही साईडला 2 सिंह आणि तथागत बुद्धाची मुद्रावस्थेमध्ये मूर्ती. या साईडला पण आजही कलर दिसतो आपल्याला. या साईडला पण मूर्त्या आहेत, जिकडे तिकडे मूर्त्या तथागतांच्याच. इकडे काही ठिकाणी तुटल्या आहे साईडला. इथे बघू शकता ती वरती, पण आजही मजबूत आहेत, टिकलेल्या आहेत, ते विशेष. मित्रांनो, इथे वरती आपली 1 नंबरची लेन आहे, तिकडे पण दगड पडलेले आहेत, ते तुटफूट झालेले आहेत, त्याच्यामुळे तिकडे जाण्याचा हा रस्ता बंद केलेला आहे. त्यांनी तिथे काही नाही बघण्यासारखं, त्यामुळे तिकडे काय आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही. आणि आता ही 2 नंबर लेणी बघितली. इकडे खाली जायला रस्ता आहे ना. चला आपण आता खाली जाऊ. आपण आत्ता खाली चाललो आहे. आता आपल्याला टार्गेट होतं, आपण गोगाबा टेकडी तिकडे गोगाबा टेकडीनंतर तिकडे ते तुळजाभवानी होतं आपलं मंदिर, आईचं ते मंदिर, ते मंदिरानंतर भव्य पताका शिवमंदिर, आणि त्या परिसर खाली येऊन आपण आपला हा विद्यापीठ परिसरामधले ह्या लेण्या बघितलेल्या आहेत. मस्त वाटलं, छान वाटलं. जवळच आहे, परिसर स्वच्छ आहे. फक्त आपण जो सोबत एक कचरा आणतो तो घेऊन येऊ नका, आणि आपल्या परिसर स्वच्छ ठेवा, निसर्ग स्वच्छ ठेवा, काळजी घ्या मित्रांनो. इथे असं मधलं एक ब्रिज बनवलेलं आहे, पूल बनवला, पूल. आपण आपला आता व्हिडिओ इथे बंद करणार आहोत, पण थोडंसं परत पूर्वी हे तुम्हाला दाखवतो. हा ब्रिज मस्त बनवला आहे, खाली लाकडी टाकलं आहे, वरती हे लोखंड आहे, वरती हे लेणे आहे. मित्रांनो, जय जाऊ जय शिवराय, हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय. आज आपण सकाळी गोगाबा टेकडीवरून तिकडे आपण त्या भव्य पताकावरून तिकडे शिवमंदिर, तुळजाभवानी माता मंदिर, आणि तसंच आपण वरती येऊन त्या तिकडे नंबर 6, 7, 8, 9, 10 लेण्या बघितल्यानंतर परत ह्या साईडला आलो होतो. इकडे आपण बघितली 5, 4, 3, 2 लेण्या बघितल्या. 1 नंबरची लेणीला जायला रस्ता बंद आहे. तर मित्रांनो, या विद्यापीठ परिसरामध्ये आपण आज व्हिडिओ बनवला आहेत. पूर्ण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांनाही शेअर करा. विशेष करून व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय. जय जाऊ जय शिवराय, हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय, महामानव महामाता की जय, माता पिता की जय, सब संतान की जय, संत मंडळी की जय. चला, जय हिंद, जय भारत.